एक होता मुलगा, अपंग आहे असा विषय झाला. त्याची मावशी येऊन नंबर लावून गेली आणि त्या नंबरवर तो जास्त वेळ उभं राहू शकत नव्हता. तर त्याला तो समोर घेऊन आले. त्याला डोळे नाहीयेत त्या मुलाला, म्हणजे त्याला अगदी इथं धरलं ना तर फिक्कटसर काहीतरी दिसतं आणि पटकन ग्रीप पकडत नाही बुद्धीची. तो म्हणजे एखादी गोष्ट सांगितल्यावरती त्याला समजा. म्हणलं अरे नॉर्मल माणसाचं आहे. तो म्हणला मी आयुष्यात काही करू शकणार नाही, मला तर मरायचंय, आता माझं काही उरलं नाही आयुष्यात. म्हणलं वेडा आहेस का, तुझ्याकडे परमेश्वराने मोठी ताकद दिली. तो म्हणलं माझ्याकडे काय ताकद दिली, मला कळत नाहीये, मला सगळे अपंग, मला दुसऱ्याच्या आधाराशिवाय मी काहीच करू शकत नाही. म्हणलं तुला महाराजांनी आवाज दिलाय, अच्छा, सूर दिलाय, तू गाऊ शकतोस, गाणं शिकायला हवं. तुला आवाज दिलाय परमेश्वराने, ही शक्ती दिलीये, तुझ्या आवाजाची ताकद दुसऱ्याला जगण्यासाठी प्रेरणा देईल, ते तू गायलं पाहिजेस. म्हणून त्याला मी सांगितलं की तुला मी खास गाणी काही पाठवीन आणि ती गाणी तू म्हणायचीस आणि मला एक एक करून रेकॉर्ड करायची आणि ती मला पाठवायची. तर महाराजांनी त्याला लक्षात ठेवले की त्याला काय गायला सांगायचंय. तो इतका कॉन्फिडंट होता यावेळेस तो आला, तर त्याला असं कुठलं वाटलंच नव्हतं की आता माझं सगळं काही संपलंय. तर महाराज ज्या पद्धतीने त्या व्यक्तीला जगवतायत, त्याला कॉन्फिडन्स देत आहेत, त्याला असं म्हणतायत की नाही तुझ्यामधनं दुसरा माणूस जगेल. ही लिंक जी म्हणतात ना, त्याला साखळी म्हणतात. अनेक व्यवसायात हा शब्द वापरला जातो, पण आपल्या जन्माची ताकद दुसऱ्याच्या जन्मासाठी द्यावी ही पण एक साखळी आणि ती तुम्ही करायला हवी. त्याला कॉन्फिडन्स द्यायला हवा, त्याच्या गोष्टीमध्ये त्याला सांगायला पाहिजे की तू चिंता करू नकोस रे, आहेत ना स्वामी, ते करतील निश्चित. चल मी तुला स्वामींच्या घरी नेतो, मी तुला स्वामींच्या मठात नेतो, मी तुला अक्कलकोटला घेऊन जातो. ही जी गोष्ट आहे ना, ही तुम्ही दुसऱ्याला जगवण्यासाठी खूप महत्वाची, ही मौलिक आहे. मला वाटतं महाराजांनी तेच करायला शिकवलंय, दुसरं काही वेगळं करायला त्यांनी शिकवलं नाही आहे.